बदलापूर शहरात वेगानं वाढणारी लोकसंख्या, वाढती नागरी गरजा आणि मूलभूत सेवा आवश्यकतेच्या पार्श्वभूमीवर रेशन कार्ड कार्यालयाचे मुरबाड येथे प्रस्तावित स्थलांतर हा सामान्य जनतेसाठी गंभीर मुद्दा ठरतो आहे। आज बदलापूरची लोकसंख्या 5 लाखांच्या वर गेली आहे। अशा शहरात रेशन कार्डसारखी अत्यावश्यक सेवा स्थानिक पातळीवर असणे ही काळाची गरज आहे। मात्र कार्यालयाचे मुरबाड येथे स्थलांतर करण्याचा निर्णय नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर नकारात्मक परिणाम घडवणारा ठरू शकतो। बदलापूर ते मुरबाड हे सुमारे 30 ते 40 किलोमीटरचे अंतर आणि मर्यादित सार्वजनिक वाहतूक यामुळे नागरिकांना अगदी साध्या कामांसाठी लांबचा प्रवास करावा लागतो आहे। वृद्ध महिला, दिव्यांग आणि कामगार वर्गासाठी हा प्रवास वेळखाऊ आणि त्रासदायक ठरेल। त्यामुळे अनेकांना वेळेवर रेशन मिळणं कठीण होईल, तसेच गरजेच्या सरकारी योजनांचा लाभ घेण्यात अडथळा निर्माण होईल। या पार्श्वभूमीवर शिवसेना शहरप्रमुख श्री वामन म्हात्रे यांनी या मुद्द्यावर ठाम भूमिका घेत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्राद्वारे निवेदन दिलं आहे। त्यांनी बदलापूरमधील नागरी स्थिती, लोकसंख्या, वंचित घटकांची गरज आणि या निर्णयाचा प्रत्यक्ष परिणाम याची सविस्तर माहिती दिली। त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की बदलापूरमधील जनतेच्या हिताचा विचार करून रेशन कार्ड कार्यालय यथास्थित ठेवावे किंवा किमान येथे उपकार्यालय सुरू करावे। वामन म्हात्रे यांचे हे पाऊल बदलापूरच्या नागरिकांच्या भावना आणि गरजांशी सुसंगत असून या मागणीला आता स्थानिक पातळीवरून मोठा पाठिंबा मिळतो आहे। सोशल मीडियावर आणि विविध संस्थांकडून या विरोधाला पाठिंबा मिळत आहे। शासनाने या विषयाचा गांभीर्याने विचार करून नागरिकांचा संवाद ऐकून योग्य तो निर्णय घ्यावा हीच अपेक्षा आहे। अन्यथा सर्वसामान्य जनतेसाठी सरकार ही संकल्पना केवळ घोषणांपुरतीच मर्यादित राहील। रेशनिंग कार्यालय हे तहसील कार्यालय मुरबाड येथे जर का शिफ्ट झाले तर स्थानिक गोरगरिबांना आणि एकूणच विद्यार्थी वर्ग असेल किंवा जे कोणी पेन्शनर ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांची मोठ्या प्रमाणात फरफट होईल आणि म्हणूनच सदर निर्णयाला शिवसेना शहर शाखा बदलापूर आम्ही तीव्र विरोध करत आहोत आणि आम्ही उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार ज्यांच्याकडे नागरी आणि अन्न पुरवठा आहे मंत्रालय आहे, आम्ही त्यांच्याकडे ही मागणी केलेली आहे। डेप्युटी कलेक्टर काळेसाहेब ठाणे यांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे आणि आमचा विरोध दर्शवलेला आहे। असं असताना सुद्धा जर का स्थानिक रेशनिंग कार्यालय हे मुरबाडला स्थलांतरित करण्याचा घाट घातला गेला किंवा तसे काही प्रयत्न करण्यात आले तर शिवसेना त्या तीव्र आंदोलनाने उत्तर देईल आणि कोणत्याही परिस्थितीत बदलापुरातील नागरिकांना त्रास होईल असा निर्णय शासनाचा आम्ही पार पडू देणार नाही। त्यांनी लोकांचा त्रास कमी करावा या उद्देशाने आपण त्यांना निवडून देतो, पण याच्यातनं असं दिसतं की लोकांना त्रास जास्तीत जास्त कसा होईल हा प्रयत्न चालू आहे। कुठला तरी एक मुद्दा उत्पन्न करायचा, त्याच्यावरती बोलणं, आंदोलन करणं आणि त्याच्यानंतर स्वतःने प्रतिक्रिया दाखवायची, हे चुकीचं आहे। लोकांचा होणारा खर्च, आता ते म्हणत असतील की रेशनिंग ऑफिस तिकडे गेलं तरी तुमचं रेशनिंग दुकान इथेच राहणार आहे, तुम्हाला त्याच भावात पण रेशनिंगचं काम आहे, शासकीय काम कधीच 1-2 फेरीत होत नाही, 10 ते 12 फेऱ्या माराव्याच लागतात। सामान्य माणसाला येण्या जाण्याचा त्रास, पुन्हा बदलापूर पासून मुरबाड पर्यंत येण्या जाण्याचं साधन अवेलेबल आहे का, या सगळ्या गोष्टीचा विचार करता हे जे त्यांनी चालवलेलं आहे ऑफिस तिकडे नेण्याचं, ते स्थगिती आणावी त्याच्यावरती आणि प्रत्येक वेळेला आंदोलनच करायला हवं याची गरज नाहीये। चांगल्या शब्दात सांगून पण काही कामं होतात। जर त्यांना असं उकसवायचं काम करायचं असेल तर त्याच्यासाठी पण आम्ही तयार आहोत आणि आंदोलन सुद्धा होईल आणि मला असं वाटतंय सगळे शिवसैनिक याच्यासाठी तयार आहेत।